राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण रूप पाहतालोचनी रूप
विठ्ठल
देव से चित्ती देव से चित्ती देव से चित्ती देव त्याची घडावी संगती त्या
देव बसे चित्ती देव बसे चित्ती देव बसे चित्ती देव बसे चित्ती
रामकृष्ण हरी. सर्वांची पहिले दिलगिरी व्यक्त करतो आणि कीर्तन मध्येच थांबून आम्ही हा घाट घातलाय म्हणून सर्वांना पुन्हा एकदा क्षमस्व. पण त्याचं औचित्य असं आहे, कारण म्हणणार नाही मी औचित्य आहे ते. खरं तर आज ज्यांना आपण पर्यायी व्यवस्था म्हणून या येथे व्यासपीठावर उभं पाहतोय ते महाडचे भूषण हरिभक्त परायण नारायण महाराज वाडकर. अत्यंत लीन व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने. वारकरी संप्रदायातलं एक अतिशय म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अभिमान नसलेलं असे व्यक्तिमत्व. आम्ही बोलणार काय त्यांच्याबाबत, पण योग असा आलाय की व्यासपीठ पारायण नेतृत्व करताना आज मला वाटतं त्यांनी एक तर पूर्ती येथे केलेली आहे. सर्वप्रथम त्या पिक्चरचा आपण जरा टाळ्या वाजवूया, कारण मागील सातत्याने 12 वर्ष ते या येथे ही सेवा रुजू करत आहेत आणि कुठल्याही गोष्टीची अपेक्षा त्यांच्याकडे नसते. ते कधीच मला हे असंच हवं हे कधीच त्यांनी आमच्याकडे मागितलेलं नाही राजा. पण खरं तर आज हा योग आला आणि त्यांना आज या येथे कीर्तन सेवेसाठी देखील उभं राहावं लागलं. आम्ही पण त्यांची माफी मागतो, कारण अत्यंत कमी वेळात आपण त्यांना विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केली. पण संस्थेच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आज आमच्या एका विश्वस्ताच्या डोक्यात कल्पना आली आणि त्यांनी सांगितलं की आपण सर्व विश्वस्तांच्या वतीने आज त्यांचा यथोचित सन्मान येथे करूया आणि ते पण आपणा सर्वांच्या साक्षीने. म्हणून आम्ही थोडा वेळ हा कार्यक्रमात मध्ये व्यत्यय आणलाय, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त होतो. संस्थेच्या सर्व विश्वस्तांना आणि त्यांच्या अर्धांगिनींना मी येथे निमंत्रित करतो. आपण महाराजांचं औक्षण करायचं आणि आज त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांचा आज हा खरंच भाग्याचा क्षण आहे आपल्यासाठी की त्यांनी येथे 12 वर्ष सातत्याने येऊन आपल्यासाठी पारायणाचं अमोघ असं जे नेतृत्व करतात ते खरोखरच आपण धन्य होतो. माझी एक बार विनंती आहे की आपण या पटापट सर्वांनी आपण हार घालून आधी त्यांचा सन्मान करायचा आहे. या सर्वांनी या पटकन, विश्वस्तांनी या, विश्वस्तांनी, कारण आपण सर्वच महत्वाचे आहात हे माहिती आहे. पण मी सर्वांची माफी मागतो आणि
नाही तुम्ही या. बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सर्व महिलांना विनंती आहे अर्धांगिनीना की त्यांनी यायचं आहे आणि येथे औक्षण करायचं आहे. आज योग असा आलाय की आपल्या इथे एक नवविवाहित देखील आहे उपस्थित. आमचा चिरंजीव एक सुशांत, त्याचं अलीकडे जानेवारीत लग्न झालं आणि ते आपल्या हरिश्चंद्र फलके यांचे चिरंजीव. तर आज त्यांची स्नुषा म्हणजे फलकेंची स्नुषा त्यांची सून येत्या औक्षणाकरता येत आहे. रामकृष्ण हरी. नंतर काढूया, आधी औक्षण होऊया. हा एक फोटो काढूया आपण. खर तर अतिशय दुर्मिळ असा योग आहे आणि त्यामुळे हा आज आपण अगदी सुखद असा अनुभव घेतोय अचानक आलेला. खरं तरी संकल्पना आमचे सोमदे आहेत त्यांच्या डोक्यात आली की त्यांनी दुपारी बोलून दाखवलं. म्हणजे प्रत्यक्षात उतरूया आपण आणि एक तपश्चर्या पूर्ण केलेल्याचं हे फलित आहे. संस्थेकडे आपण वारंवार त्यांनी सांगितल्यावर येथे येणं अगदी हक्काने आपण त्यांना सांगतो. बोला पुंडलिक हरी विठ्ठल. जरा पटापट आपला हात चालवा. या या चला. बरं, सर्वांना आता विनंती करतो की प्रसादाचा आटपलेला आहे म्हणजे प्रसाद चालू आहे. आज आपल्याला कीर्तन. देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, त्याची घडावी संगती किंवा त्यांची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरिजनासवे भेटी किंवा हरिजनासी भेटी, नभो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. समचर सरोजम साधनीलांबुदानं जदनिहित पानी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलास्यं विठ्ठलं चिन्तयामि. रंगा ये हो ये, रंगा ये हो ये, रंगा ये हो ये, रंगा ये हो ये, रंगा ये रंगा ये रंगा ये
बाईला ये रंगा ये रंगा कलावतारं कलाकांकते ज्योतिकामो देवकरं कलानिश्वादापनदारदक्षं समाधिस्तमत्यं ज्ञानदेव जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुणचेत नमस्कारोनी आता अलंका प्रिरम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्वरदिक प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्तमरतिं ज्ञानदेवम् यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिवस्तवे वेदे सांगपदकर्मोपनिषदे गायन्ति यम सांगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यानन्तन विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशमात्रं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णव रघुबर विमल जसो जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नाम मंगल भवन मंगल हो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा वेर निळामणी धराल हाती तरी द्याल मती निरूपम अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा अवेर देव वसे चित्ते त्यांची घडावी संगती किंवा त्याची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा प्रवावी वासना हरिजनासी भेटी किंवा हरिजनासवे भेटी नभो अंग संग तुटी ऐसे आवडते म्हणा देवा प्रवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना विठाल देव वसे चित्ते त्याची घडावी संगते ऐसे आवडते मना देवा प्रवाही वासना प्रस्तुत प्राप्त संगीत कीर्तन पेशवी करताना बोलीला अभंग जगवंदनीय जगमाननीय महाश्रीभूषण जगद्गुरु तुकोबा यांचा किंबहुना अत्यंत महत्त्वाचा मागणी प्रकरणातील असणारा बहुश्रुत असणारा वारकऱ्यांच्या बहुश्रुत असणारा अभंग आचार्य कीर्तन पेशवी करताना बोलीला आहे विठाला अभंगाला सगळे सुरुवात करण्या अगोदर अल्पपरिहार देणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे असं साधुवाद प्रमाणे संपन्न होत असणारा श्री ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने वैकुंठवासी दत्ताराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि माझे सर्व ज्येष्ठ बंधू
आदरणीय आमचे विनयकरे, आदरणीय गुरुस्थानी असणारे ओंकर बाबा, आदरणीय हरिभक्तपरायण राठोड महाराज, आमचे दातीर महाराज आणि महाराष्ट्रातील किंबहुना ज्यांचा मृदंग सुप्रसिद्ध असणारे आदरणीय गुणवंत मंडळी म्हणेल, ही खरोखर गुणवंत मंडळी आहे. आमचे बजरंग महाराज, आदरणीय आमचे वाल्मिकी महाराज, आदरणीय आमचे गौतम महाराज, सर्व टाळकरी मंडळी आणि बसलेले श्रोतावर्ग, विठ्ठल इथे संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठान यांनी एक छोटासा सत्कार, वारकरी संप्रदायामध्ये जर तसं पाहायला गेलं तर गीतेचा 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराने वर्णन केलेलं आहे की वारकऱ्यांसाठी या 3 गोष्टी अत्यंत घातक आहेत. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती काने नायकावी. ही वारकऱ्यांसाठी सांगितलेली लक्षणं आहेत. जीवनामध्ये पूज्यता डोळा न देखावी, स्वतःची कीर्ती स्वतःच्या कानाने ऐकू नये. विठ्ठल भारतीय संप्रदायामध्ये साधकाच्या जीवनामध्ये या 3 गोष्टी अत्यंत घातक आहेत. पहिली गोष्ट सत्कार, दुसरी गोष्ट आदर आणि तिसरी गोष्ट नमस्कार. विठ्ठल काही सत्काराची गोठी, काही येईल आदरा भेटी, मरणासी साठी नमस्कारिता. माणसाच्या जीवनामध्ये सत्कार होणं एक मृत्यू समान आहे. विठ्ठल विठ्ठल माझ्या पदाचं सांगत नाही, पण महावैष्णव ज्ञानोबराय 13व्या अध्यायामध्ये किंबहुना वर्णन करत असताना काही सत्काराची भेटी, जे आदरा येईल भेटी, मरणासाठी नमस्कारिता. जीवनामध्ये किंबहुना साधकाने ज्याला आपल्या जीवनामध्ये किंबहुना प्रगती करायचं असेल, ज्याला आपल्या जीवनामध्ये साध्यतापर्यंत पोहोचायचं असेल, त्यांनी या 3 गोष्टीपासून अलिप्त राहावं. विठ्ठल जीवनामध्ये किंबहुना स्वीकारू नये. म्हणजे कोणासाठी तर ते कोणारे लोक स्वीकारतात, तो भाग वेगळा, पण वारकऱ्यांसाठी किंबहुना सत्कार स्वीकारू नये. दुसरी गोष्ट आदरता, आपल्याला मान सन्मान प्राप्त व्हावा या गोष्टी जीवनामध्ये आणू नये. आणि तिसरी गोष्ट नमस्कार. या 3 गोष्टी साधकाच्या जीवनामध्ये अत्यंत घातक आहेत. विठ्ठल असं 2013 मध्ये या ठिकाणी येणं झालं आणि त्या गोष्टीला आज 12 वर्ष झाली. एक तप म्हणा, आणि त्या तपवरती मी तर वास्तविक त्यांना नाहीच म्हटलं. वारकऱ्यांच्या जीवनामध्ये या गोष्टी नसाव्या. जीवनामध्ये साधं जीवन असावं. फक्त माणसाच्या जीवनामध्ये विचार हे उच्च दर्जाचे असायला पाहिजे. विठ्ठल परमात्म्याजवळ एकच माझं मागणं आहे की प्रभू, माझ्या जीवनामध्ये किंवा जेवढं साधं मला राहता येईल तेवढं राहण्याचा एक मी प्रयास करणार आहे. परमात्म्याने त्याच्यावर माझ्यावरती कृपा करावी. तुम्हा सर्व माझ्या माता भगिनींचे, बंधू वर्गांचे त्याच्यासाठी आशीर्वाद असणं गरजेचं आहे. असं हे जागराचं म्हणजे शेवटचं कीर्तन आहे. उद्या काल्याच्या प्रसादाने आपल्या या सप्ताहाची सांगता होणार आहे. आणि काल्याच्या पूर्व संध्येला सेवेसाठी निवडलेला अभंग, आता काही मी सांगत नाही की आजचे कीर्तनकार काही कारणास्तव म्हणजे त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते नाही या ठिकाणी येऊ शकले. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर प्रतिष्ठान मंडळाने ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. यथावकाश यथामुक्ती
म्हणजे अल्पशा बुद्धिमतीप्रमाणे या अभंगावरती जेवढं चिंतन करता येईल तेवढं चिंतन करणार आहे विठ्ठल. वेळेची मर्यादा, वेळेचं मला भान आहे. 9:25 झालेली आहे. आपली कीर्तनाची वेळ 8 ते 10 आहे. हा शेवटचा दिवस आहे आणि कार्यकर्ते मंडळींनी सांगितलं की थोडंसं उशीर झाला तरी हरकत नाही. बरेचसे किंबहुना या ठिकाणी सगळे प्रेमळ मंडळी, आमचे शिंदे महाराज असतील, आमचे सौंदे महाराज असतील, आमचे वकील साहेब असतील, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन जगद्गुरु तुकोबरायांचा सेवेसाठी निवडलेला अभंग अत्यंत महत्वाचा मागणी प्रकरणातील हा अभंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये असा दंडक आहे की सप्ताह म्हटल्यानंतर पहिल्या दिवशी आरंभी आवडी आदरे मग दुसरा दिवस संत प्रकरणात येईल, तिसरा दिवस उपदेश प्रकरणात येईल, चौथा दिवस कीर्तनकाराच्या अनुसार, पण शेवटचा दिवस आणि काला या 2 कीर्तनामध्ये किंबहुना त्या शेवटच्या दिवशी कीर्तनकाराने मागणी प्रकरणातील अभंग घेण्याची वारकरी संप्रदायामध्ये हा दंडक आहे. आणि म्हणून त्या न्यायाने आजच्या या कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा सुप्रसिद्ध असणारा अभंग आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याकडे किंबहुना मागणं मागतात. आपल्या जीवनामध्ये आपण काय मागणं मागावं, साधू संतांना मागण्याची गरज काय, साधू संतांना आपल्या जीवनामध्ये मागण्याची गरज काय हो. मनुष्य कधी मागत असतो, एक तर गरजेच्या अभावी त्याच्याकडे किंबहुना त्याला गरज असावी लागते आणि मग किंबहुना मागणीचा अंतःकरणामध्ये उदय होत असतो. विठ्ठल तुकोबरायांच्या जीवनामध्ये किंबहुना तुकोबरायासारखा महात्मा प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळा मने सकळ संता बहुतोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी गया दातारा. तुकोबरायासारखा महात्मा ज्ञानोबांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुल्या हाती पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देत. जगद्गुरु तुकोबरायासारखा महात्म्यांच्या जीवनामध्ये कशाची गरज आहे हो, कशाची गरज आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये किंबहुना सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेतलेल्या आहेत. मला एक आवर्जून गोष्ट सांगायची. त्या दिवशी गुरुवर्य घुले बाबांनी सांगितलं की वारकरी संप्रदायामध्ये एक पाया आहे आणि दुसरा कळस आहे. कळस ची स्थापना कुठे होते हो, कुठे होते? कळसाची स्थापना कुठे होते? मंदिरावरती होते, मंदिरावरती. बरं, कळस हा कशाचा असतो? कळस हा आपलं शास्त्र असं सांगतंय की कळस हा बहुतांश सोन्याचा असतो आणि मंदिरामध्ये शक्यता मंदिरावरती कळस हा सोन्याचाच असायला पाहिजे. विठ्ठल संप्रदायामध्ये किंबहुना जगद्गुरु तुकोबरायांना कळसाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. तुका झाला से कळस. कळस हा
सोन्याचा असावा लागतो. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये किंबहुना वास्तविक तसं पाहिलं तर त्यांनी जीवनामध्ये सोन्याला एवढं महत्व दिलंच नाही. सोने रुपे आम्हा मृत्तिके समान. त्यांनी या गोष्टीला एवढं महत्व दिलं नाही, पण किंबहुना त्यांना कळसाची उपमा प्राप्त झाली, सोन्याची उपमा प्राप्त झाली. आतापर्यंत जेवढी बी धातू आहे या सगळ्या धातूंमध्ये सर्वात जास्त किमतीचं धातू कोणतं आहे? कोणतं आहे? हा बोला बोला. विठ्ठला विठ्ठला. सर्वात जास्त किंमत ज्या धातूला असेल त्या धातूचं नाव आहे सोनं. तुकोबरायांच्या जीवनामध्ये किंबहुना तुकोबरायांना ही कळसाची उपमा जी प्राप्त झालेली आहे, हे सहसा तशी प्राप्त होत नाही. सोनं म्हणजे हे सामान्य धातू नाहीये. एका सुभाषितकाराने गोड असं वर्णन केलंय, यथा चतुर्भी कनकम परीक्षते छेदनम तापनम ताडनम. या सोन्याची परीक्षा होत असते, सोन्याची परीक्षा होते. आपल्याकडे लोखंडाची कोण परीक्षा करत नाही. लोखंडाची परीक्षा करताय कोण? पितळाची कोण परीक्षा करतं? ॲल्युमिनियमची नाही. नाही, सोनं एक असं धातू आहे की त्या धातूची परीक्षा होते. सोनं कसाला लागतं बुवा, आणि कसाला लागल्यानंतर सध्या काय रेट आहे? 65,000 आहे ना. त्या सोन्याला निघर्षणम, सोन्याला घासलं जातं. वा क्या वा. सोनाराकडे एक विशिष्ट पदार्थाचा किंवा एक दगड असतो, असा दगड. रस्त्याने समजा आपल्याला जात असताना एखादी पिवळी वस्तू आपल्याला भेटली. पिवळी वस्तू भेटल्यानंतर आपल्याला आनंद होतो. अरे ते पिवळं दिसतंय, आणि ज्या ते पिवळं दिसतंय त्या ती नक्की काय असायला पाहिजे? सोनं. आपल्याला असं वाटतंय सोनं आहे, पण याची परीक्षा होते ना. मग आपण सोनाराच्या दुकानामध्ये जातो आणि मग त्या सोनाला म्हणतो, बाबा हे मला सापडलेलं आहे. असं सापडलेलं आहे कोण असं म्हणत नाही, पण घेऊन गेल्यानंतर तो म्हणतो, बाबा हे जरा बघावं, हे सोनं बघा. आणि मग तो सोनार, त्याच्याकडे असा विशिष्ट प्रकारचा असा एक काळा असा दगड असतो, आणि मग त्या काळ्या दगडावरती निघर्षणम, त्या सोन्याच्या 4 प्रकारे परीक्षा होतात. निघर्षणम, तसं घासून बघतो ते सोनं बाहेरूनही चकाकीचं आहे का आतूनही चकाकीचं आहे, हे पहिली गोष्ट बघतो. आणि त्याला खात्री होते, नाही हे बाहेरूनही अगदी चकाचक दिसतंय आणि आतूनही मात्र ते चकाचक दिसतंय. जर पितळ जर असेल ना, तर पितळ आतून मात्र काळं दिसतं. बाहेरून ते जरी दिसत असेल तर सोन्याची निघर्षण पहिली परीक्षा. छेदनम, त्या सोन्याला छेद पाडला जातो. छेद पाडल्यानंतर ते लवचिकपणा, सोन्यामध्ये एक लवचिकपणा असतो, तो पाहायला जातो. ते जर लवचिकपणा जर लवचिकपणा त्याला प्राप्त होत असेल तर ते सोनं आहे. तिसरी परीक्षा ताडनम, म्हणजे त्याच्यावरती प्रहार केला जातो. प्रहार, सोन्यावरती प्रहार केला जातो. आणि चौथी गोष्ट तापनम, त्या सोन्याला अग्नीमध्ये टाकलं जातं. सोन्याच्या किती परीक्षा आहेत? 4 परीक्षा आहेत. सोन्याच्या निघर्षणम, छेदनम, तापनम, ताडनम आणि तापनम. पुढे त्या सुभाषितकारांनी सांगितलं, यथा चतुर्द्वी पुरुष परीक्षते श्रुतेन शिलेन गुणेन कर्मणः विठ्ठल. कळसाची उपमा प्राप्त झालेली आहे, ती सहसा अशी प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी किंबहुना तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा परीक्षा आलेल्या आहेत. परीक्षा दिल्याशिवाय मुलं उत्तीर्ण होत आहे ना. परीक्षा द्यावी लागते. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला तर मात्र तुम्हाला पुढे क्रेडिट प्राप्त होईल.
पण जोपर्यंत त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये किंबहुना ज्या पदवीला आपल्याला प्राप्त व्हायचं आहे त्या पदवीपर्यंत आपल्याला जाता येत नाही. यथा चतुर्भी पुरुष परीक्षिते याने सुभाषितकारांनी सांगितलं, सुरतेन शिलेन गुणेन कर्मणा हा विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांची किंबहुना सुरतेन म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये ज्ञान किती आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासी रामेश्वर भट्टाने त्यांच्या बाबतीमध्ये असं वर्णन केले, चहू वेदाचे केले विवरण. 4 वेदाचं जगद्गुरु तुकोबारायांनी भाष्य केलंय. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा म्हणजे 5वा वेद आहे विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांची किंबहुना विद्वत्ताच्या बाबतीमध्ये किंबहुना जगद्गुरु तुकोबाराय खूप मोठे पुढे आहेत. पुढे त्यांनी सांगितलं शिलेन. शीलता म्हणजे आपल्या जीवनामध्ये आचार संपन्न. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये जर असे किती प्रसंग आलेले त्या प्रसंगापैकी एक प्रसंग आहे विठ्ठल. तुमचे गुरुजी असे म्हणायचे, मनभर ज्ञानापेक्षा कणभर आचरण हे श्रेष्ठ आहे. तुमच्याकडे किती ज्ञान आहे पण आचरण जर तुमचं भ्रष्ट असेल, आचरण चांगलं नसेल तर त्या ज्ञानाला काही किंमत नाहीये विठ्ठल. महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग असा आहे की महाराज ज्यावेळेस भंडारावरती भजन करण्याकरता जायचे, काही जी दुष्ट मंडळी होती त्या दुष्ट मंडळीने एका स्त्रीला हाताशी धरलं आणि सांगितलं महाराजांकडे जा. ती महाराजांकडे आलेली आहे. हा प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. पण त्या स्त्रीला पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी काय उद्गार काढला. किंवा पराविया नारी रुक्मिणी स्नान हे गेले नेमून ठाईचे ती. काय जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये शीलता असेल. माणसाचं जीवन किंवा मनुष्य हा मोठा होतो ना, हा त्याच्या चारित्र्यावरून मोठा होत असतो विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये चारित्र्य संपन्न जीवन असायला पाहिजे. ज्ञान तुमच्या जीवनामध्ये किती आहे ज्ञानाला एवढं महत्व नाहीये. जीवनामध्ये किंवा चारित्र्य अत्यंत महत्व आहे. सर्वांना ज्ञात आहे की ज्यावेळेस शिकागो मध्ये स्वामी विवेकानंद गेले आणि स्वामी विवेकानंद गेल्यानंतर त्याने त्या धर्म परिषदेमध्ये सगळ्यांना माहिती आहे उद्गार, माय सिस्टर अँड ब्रदर्स, my Bhagavad Gita in the foundation your scriptures, I removed my foundation, you are building college. धर्म परिषदेमध्ये त्यांनी गीता ही किती महत्त्वाची आहे, माझा धर्मग्रंथ हा किती श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यानंतर ते भाषण इतकं प्रसिद्ध झालं. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये किंवा इतकी लौकिकता त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली की एक दिवशी ते भाषण संपलं आणि एक तरुण युवती, जवळजवळ एक 25 वर्षाची तरुण युवती स्वामी विवेकानंदांच्या समोर येऊन उभी राहिली
आणि तिने सांगितलं, स्वामी मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, बोला. म्हटले, काय तुमचं म्हणणं आहे? ते म्हटले, काय नाही, माझी अशी इच्छा आहे की तुमच्याशी विवाहबद्ध व्हावं, तुमच्याशी विवाहबद्ध व्हावं. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, माझ्याशी तुम्हाला विवाह करायचा आहे? विचारलं, कशामुळे, का करायचं आहे? माझ्याशी लग्न तुम्हाला करायचंय, का करायचंय? तिने सांगितलं, काय नाही. म्हटलं, लग्न याच्यासाठी करायचंय, जर आपलं दोघांचं जर लग्न झालं तर आपल्या दोघांपासून जी संतती निर्माण होईल ती तुमच्यासारखी व्हावी, एवढीच माझी अपेक्षा. काय? आपल्या दोघांपासून जी संतती निर्माण होईल, माझी अशी इच्छा आहे की तुमच्यासारखी ती संतती जन्माला यावी, सुसंस्कृत संस्कृती जन्माला यावी. स्वामी विवेकानंद होते. त्यांनी सांगितलं, माझी संस्कृती जी आहे ना, धन्य ही भारतवर्षे धन्य यश परंपरा, भारतीय जन धन्य धन्य यश संस्कृती. जहाँ डार डार पर सोने की चिड़िया करते हैं बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. यहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. महाराजांनी सांगितलं की आमच्या संस्कृतीमध्ये असं आहे की एखाद्या माऊलीची इच्छा जर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तिने 3दा शब्द उच्चारायचे, आणि म्हणून तिने 3दा शब्द उच्चारले. महाराज, माझी अशी इच्छा आहे की तुमच्या बरोबर विवाह संपन्न व्हावा, आपल्यापासून जी संतती निर्माण होईल ती संतती तुमच्यासारखी सुसंस्कृत संतती जन्माला येईल, असं तिने 3दा उच्चार केलं. आणि 3दा उच्चार केल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या युवतीच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि त्याला सांगितलं, अगं, आपल्या दोघांचा विवाह होईल, आपल्या दोघांना कधी संतती होईल, तो 25 वर्षाचा होईल, तोपर्यंत आपण राहू याची अपेक्षा आहे का? नाही ना. त्याच्यापेक्षा म्हटले, आजपासून तू माझी आई आणि मी तुझा मुलगा. विठ्ठल. सिलेन माणसाच्या जीवनामध्ये चारित्र्य संपन्न जीवन असायला पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सुरतेन सिलेन गुणेन कर्मणाहा. जगद्गुरु तुकोबरायांच्या गुणांची औदर्यता, जगद्गुरु तुकोबरायांची जीवनशैली आपण गाथा पहा, किंवा जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवन चरित्रावरती आपल्या देशाचे पहिले ॲडव्होकेट 1902 मध्ये घोष लाहिरकरांनी जगद्गुरु तुकोबरायांचं तुका झालासे कळस, जर कधी हे पुस्तक मिळालं तर आवर्जून वाचा. विठ्ठल. सुंदर असं संक्षिप्त जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन केलेलं आहे, किंवा त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. मला सांगण्याचं तात्पर्य की चतुर्भी कनकम परीक्षते निघर्षणम छेदनम तापनम ताडणे चतुर्भी परीक्षे पुरुषः श्रुतेन सिलेन गुणेन कर्मणः. जगद्गुरु तुकोबरायांना किंवा आज जी कळसाची उपमा प्राप्त झालेली आहे ना, त्याच्याकरता किंवा जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये असे कितीतरी असंख्य असे प्रसंग आलेले आहेत की त्या ठिकाणी तुकोबरायांना किंवा आपल्या जीवनाची परीक्षा द्यावी लागली, आणि मग खऱ्या अर्थाने किंवा त्या पदापर्यंत जगद्गुरु तुकोबराय पोहोचलेले आहेत. झालो, इच्छा केली ते पावलं. आता मात्र इथे कर्तव्यता संसारामधल्या किंवा कुठल्याही पदार्थाबद्दल प्रवृत्ती त्यांच्या जीवनामध्ये आता राहिलेलीच नाहीये. मला अमुक प्राप्त व्हावं, तमुक प्राप्त व्हावं, ही जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये ही प्रवृत्तीच संपलेली नाही, राहिलेली नाहीये. काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा.
संसाराबद्दल किंवा प्रवृत्ती राहिलेलीच नाहीये. तू का म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी, किंवा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदी, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. जीवनामध्ये काय आता शिल्लक राहिलेलं आहे? काहीच त्यांच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेलं नाहीये. मग जगद्गुरु तुकोबांच्या जीवनामध्ये किंवा काही शिल्लक राहिलेलं नाहीये. कुठल्याही प्रकारची इच्छा त्यांच्या जीवनामध्ये राहिलेली नाहीये. कुठल्याही प्रकारची अंतःकरणामध्ये संसाराबद्दल किंवा प्रवृत्ती राहिलेलीच नाहीये. संसाराच्या नावे घालून या शून्य, जीवनामध्ये इति कर्तव्यता जीवनामध्ये शिल्लक राहिलेली नाहीये. महाराजांच्या जीवनामध्ये जर इति कर्तव्यता शिल्लक राहिली नाहीये, कुठल्याही प्रकारची इच्छा राहिलेली नाहीये, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलं. महाराजांच्या जीवनामध्ये इच्छा शिल्लक राहिलेली नाहीये. संसाराबद्दल प्रवृत्ती मला हे प्राप्त व्हावं ते प्राप्त व्हावं, प्रवृत्ती त्यांची किंबहुना निवृत्तीवरती आरूढ झालेली आहेत. मग जगद्गुरु तुकोबांची जर ही अवस्था असेल तर जगद्गुरु तुकोबांच्या गाथेमध्ये जवळजवळ मागणी प्रकरणातील 124 अभंग आहेत. किती? 124 अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबांनी परमात्म्याकडे मागितलेलं आहे. बरं, मागणं हे जर तसं पाहायला गेलं तर मागणं चांगलं आहे का वाईट आहे? हो, काय म्हणते? मागणं चांगलं आहे. मागणं चांगलं आहे. माणसाने जीवनामध्ये मागावं. विठ्ठल गीतेचा 12वा अध्याय आणि गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये किंबहुना भक्तियोग नाम द्वादशोध्याय, या भक्तियोगामध्ये माऊलींनी किंवा भगवान परमात्म्याने भक्तांची लक्षणं सांगितली आहेत. भक्तांची लक्षणं, तो भक्त कसा असायला पाहिजे? अनपेक्ष, शुचिर्दक्ष, उदासीनो, गतव्यताः, सर्वारंभ परित्यागी, योमद भक्त समे प्रियाः. भगवान परमात्मा गीतेमध्ये वर्णन करत असताना अनपेक्ष, जयाची ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिघावा. अरे अर्जुना, ज्याच्या अंतःकरणामध्ये निरपेक्षता, ज्याच्या अंतःकरणामध्ये निरपेक्षता आहे, योमद भक्त समे प्रियाः, काही न मागे कोणा महाराज म्हणतात देवाला कोण प्रिय? जो कधी काही मागत नाही तो. आपलं तसं नाहीये. आपण उठ सूट रोज देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो. मागण्याच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबांनी निषेध केलेला आहे.
भिक्षा पात्र अवलंबणे जडोजीने लाजिरवाणे ऐशी असे नारायणे पेक्षिजे सर्वथा आहा महाराज म्हणतात अरे दुसऱ्या समोर जो हात पसरतो ना त्याच्या जीवनाला धिक्कार आहे विठ्ठल मागू नये या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबारायने तुकोबाराय या मागण्याच्या बाबतीमध्ये महाराज म्हणतात नाही नाही किती झालं तरी वडिलांची रीत जाणतोस हात पसरी जिने तुका मने करी मागते करे हात पसरी ठीक जाते हात पसरी ठीक जाते ब्रह्मांड करी तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरीजीने धिक्क त्याचे त्याच्या जीवनाला धिक्कार आहे जो दुसऱ्या समोर हात पसरतो की जरी तुकोबऱ्यांची प्रमाण असली तरी जगद्गुरु तुकोबऱ्यांचे जवळजवळ 125 अभंग सापडतात की त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्यांनी मागणं मागितलेलं आहे एकीकडे तर किंबहुना मागण्याचा निषेध करतायत आणि दुसरीकडे किंबहुना मागितल्याशिवाय राहत नाही का असं जगद्गुरु तुकोबऱ्यांना हे माहिती होतं आपण लोकांना किती सांगितलं की देवाकडे काही मागू नये काही मागू नये काही मागू नये तरी लोक मागितल्याशिवाय राहणार नाही मग लोक मागितल्याशिवाय राहणार नाही मग लोकांनी काय मागावं लोकांनी देवाकडे काय मागावं याच्याकरता जगद्गुरु तुकोबऱ्यांची देवाकडे मागणी आहे विठ्ठल प्रसंग ऐकला असेल देवाला असं वाटलं तुकोबराय काही मागत नाही अहो तुकोबराय काहीतरी मागा या देवाचं पण लय विचित्र आहे देवाचं लय विचित्र आहे देव समोरून भक्ताला म्हणतोय अरे काहीतरी मागा आणि भक्त म्हणतो देवा नको आम्ही वाऱ्या करून मागायला आलो बाबा दे काहीतरी दे पण आपल्याला कधी देत आणि जो म्हणतो नको देव त्याच्याच पाठीशी लागतो घ्या विठ्ठल मागणं चांगलं नाहीये त्या उपनिषदामध्ये एक श्लोक असा आलेला मागितल्यानंतर काही गोष्टींचा आपल्या जीवनातून ऱ्हास होतो बारकाईने ऐका मागितल्यानंतर आपल्या जीवनातील काही गोष्टींचा ऱ्हास होतो देही वचनम श्रुत्वा देहस्थ पंचदेवता निर्घंती युवानिहा काय कमी होतो श्री री धृतया कीर्तया आणि धृते विठ्ठल पंचदेवा निर्घंती गच्छन्ति त्यांनी सांगितलं ज्यावेळेस आपण द्या असं म्हणतो ना त्यावेळेस मुखम निर्गती गच्छन्ति आपल्या शरीरामधून किंबहुना काही गोष्टींचा ऱ्हास होतो आपण दुसऱ्याला म्हणतो ना द्या म्हणत असताना तोंड काय होतं द्या म्हणताना ज्यावेळेस आपण दुसऱ्याला म्हणतो ना द्या मला काहीतरी द्या म्हणत असताना आपल्या शरीरामधून 5 गोष्टींचा ऱ्हास होतो कोणत्या त्यांनी सांगितलं श्री आपल्या जीवनातील श्री म्हणजे संपत्ती आपल्या जीवनातून निघून जाते कोणती श्री आपण जी श्री म्हणतो ती नव्हे श्री गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये अभयम सत्व संशुद्धे पहा तुम्ही 3 श्लोक पहा याच्यामध्ये 26 गुणांची किंबहुना संपत्ती सांगितलेली आहे या 26 गुणांपैकी एक स्त्री आहे त्या स्त्रीचा आपल्या जीवनातील ऱ्हास होतो री म्हणजे लज्जा लाज एखादी गोष्ट एखाद्याकडे जर मागायची असेल तर लाज सोडावी लागते बुवा लाज सोडावी लागते ना मला काहीतरी द्या लाज सोडावी लागते ना लाज सोडल्याशिवाय कुठे किंबहुना आपल्याला कोण देणार आहे म्हणजे स्त्री
याचा ऱ्हास होतो. री म्हणजे लज्जा, लज्जेचा ऱ्हास होतो. धीर बुद्धी, आपल्या जीवनातील बुद्धी जी आहे ना, ही बुद्धी देखील ऱ्हास होते, बुद्धीचा ऱ्हास होतो. धूर्तया, माणसाच्या जीवनातील धैर्य हे नष्ट होतं. आणि कीर्तया, त्याने सांगितलं आपल्या जीवनातील कीर्ती नष्ट होते. मागणाऱ्याला लोक चांगलं म्हणतात का हो? मागणाऱ्याला चांगलं म्हणतात. एखाद्या माणसाला असं माहिती असतं हा माणूस ना आपल्याकडे मागण्याकरता येणार आहे, घरामध्ये असून सुद्धा म्हणतो सांग घरात नाहीये. या 5 गोष्टींचा ऱ्हास होतो. 5 गोष्टींचा जर ऱ्हास होत असेल तर किंबहुना जगद्गुरु तुकोबाई नवे ज्ञानोबरांनी मगाशी आपण पसायला म्हटलं ना, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाम आहे. ज्ञानोबरांनी किंबहुना आता शब्द मागितलेलाच आहे ना. ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये स्त्री कुठं निघून गेली, ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये लज्जा कुठे निघून गेली, ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये बुद्धी, ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये धैर्य, ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये कीर्ती, यांचा कुठे ऱ्हास झालेला आहे? याचा ऱ्हास झाला नाही. याचं एकच कारण आहे की साधू संतांनी किंवा माऊलींनी किंवा तुकोबरायांनी जे परमात्म्याकडे जे मागितलेलं आहे ते प्रपंचामधलं मागून नसून ते देवाच्या संदर्भात आणि संतांच्या संदर्भात मागितलेलं आहे. विठ्ठल भगवंताने सांगितलं तुकोबराय अहो काहीतरी मागा, तुकोबराय काहीतरी मागा. मागणं हे चांगलं नाहीये. त्या भागवतामध्ये प्रसंग आलेला आहे. विठ्ठल नृसिंह भगवान परमात्म्याने अवतार घेतला, हिरण्यकशिपूचा वध केला. आणि हिरण्यकशिपूचा वध केल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले. बरोबर, भगवंताचा तो आवेश अवतार पाहून सगळे घाबरले. कोणाचं धाडस होईना त्या परमात्म्याकडे समोर जाण्याचं धाडस होईना, कारण अवतारच तसा होता. नृसिंह अवतार हिरण्यकशिपूचा त्याने पोथराच बाहेर काढलेला होता. इतक्या आवेशामध्ये होते की कोणी समोर जाण्याकरता तयार होईना. ते म्हटले आता देवाला शांत कसं करायचं? ते म्हटले एक काम करा, म्हटले मनुष्य किती बाहेर क्रोधिष्ठ असला पण त्याच्या समोर ती आली की तो काय होतो? शांत होतो. कळलं ना? ते म्हटले तिला बोलवा. लक्ष्मी मातेला बोलवलं आणि लक्ष्मी मातेने किंबहुना भगवान परमात्म्याच्या समोर नृसिंह अवतारामध्ये समोर उभ्या राहिल्या. आणि राहिल्यानंतर लक्ष्मी माता म्हणली रॉंग नंबर. ते म्हटले हे आपलं गिराईक, आपलं मालक नाही. तरी देव शांत होईना. मग नारदाने सांगितलं एक काम करा, ज्याच्यासाठी भगवंत अवतीर्ण झालेले आहेत ना त्यालाच म्हटलं समोर करा. कोणासाठी देव आलेले होते? प्रल्हादासाठी आलेले होते. आणि प्रल्हादाला समोर जसं उभं केलं, प्रल्हादाला भगवंताने असं बघितलं आणि बघितल्याबरोबर देवाचा जो क्रोध होता ना तो शांत झाला. त्या प्रल्हादाजवळ गेले, प्रल्हादाला उचललं, मांडीवरती घेतलं, त्याची मुखे घेतले प्रल्हादाचे. आणि मग भगवंत शांत झाल्यानंतर प्रल्हादाला सांगितलं प्रल्हादा मी तुझ्यासाठी आलोय, बोल तुला काय पाहिजे बोल. प्रल्हादाने सांगितलं देवा मला काही नको. देव म्हटले अरे प्रल्हादा मी आलोय तुझ्यासाठी आलोय, बोल काय पाहिजे तुला? प्रल्हाद म्हटले देवा मला काही नको. पुन्हा भगवंताने विनंती केली. प्रल्हादाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये म्हटलं देवा काय मगाचपासून तुझं चालवलंय, काय मागा. हा देवा तुलाच काय आमच्याकडून मागायचं असेल तर माग. कोण म्हणताय? प्रल्हाद म्हणतोय देवाला. देवा अरे काय म्हटलं तू मागाचपासून माग असं म्हणतोयस. म्हटले देवा तुलाच काय पाहिजे, काय माझ्याकडून मागून घे. प्रल्हाद असे बोलले आणि देवाने प्रल्हादाला शब्दामध्ये पकडलं. आणि भगवंताने सांगितलं बघ प्रल्हाद आता तूच म्हणतोय तुला काय मागायचं असेल तर माग, बघा आता फिरशील. प्रल्हाद म्हटले देवा मी पुढारी आहे वय, फिरायला काय पुढारी आहे वय? ते म्हटले माग. देवाला म्हटले माग काय मागायचंय ते. देवाने प्रल्हादाला सांगितलं प्रल्हादा माझी अशी एकच इच्छा आहे की तू काहीतरी माझ्याकडे मागावं, हे माझं मागणं आहे. आता प्रल्हाद आला का अडचणीमध्ये? पण तो प्रल्हाद होता. त्याने सांगितलं ठीक आहे. म्हटले देवाने सांगितलं प्रल्हाद बघा आता तुला मागायला पाहिजे माझ्याकडे.
प्रल्हादाने सांगितलं ठीक आहे, म्हटले देवा माझं असं मागणं आहे की माझ्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची मागणीचा उदय होता कामा नये, हेच माझं मागणं आहे. विठ्ठल काय मागितलं? माझ्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा कामना ही निर्माणच होता कामा नये, हे माझं मागणं आहे. याला म्हणतात मागणं संपवलं. सोप्या भाषेमध्ये सांगू, काट्यानेच काढला. विठ्ठल चातुर्मास मध्ये वैकुंठवासी प्रतस्मरणीय भानुदास महाराज देगलूरकरांकडे असताना चातुर्मास मध्ये त्यांच्या मुखातून एक प्रसंग ऐकलेला होता. पूर्वीच्या काळामध्ये विज्ञान इतकं प्रगत झालं नव्हतं. एका ग्रामीण भागामध्ये माणसाला एखाद्या सर्पाने दंश केला तर मनुष्य काय व्हायचं? सर्पाने जर दंश केला तर मनुष्य यद गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमम्, मृत्यूच्या मुखामध्ये जायचा. कारण विज्ञान इतकं प्रगत नव्हतं. पण हल्लीच्या काळामध्ये किंवा विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे. पण त्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये कुठे दवाखाने असायचे, आणि त्यातल्या त्या समजा जर एखादा ग्रामीण भाग असेल तर शहरा ठिकाणी येण्याकरता 50 किलोमीटर शहरामध्ये यावं लागतं, आणि तोपर्यंत मनुष्य जिवंत राहतोय का? मृत्यूच्या मुखामध्ये पडतो. पण आता विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे की गल्ली गल्लीमध्ये दवाखाने झालेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या रोगावरती एकच डॉक्टर असायचा. आता प्रत्येक दातावरती वेगवेगळे डॉक्टर आहेत. पूर्वीचे डॉक्टर नाडी फक्त तपासायचे, आणि नाडी तपासल्यानंतर म्हणायचे रोग ओळखायचे की याला नेमका रोग काय होतोय. आता जर डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर तो त्याचा स्कोप इथे छातीला लावतो, पोटाला लावतो, इकडे लावतो, म्हणतो पालथेवा पाठण्याला लावतो. जवळजवळ 15 मिनिटं तपासतात आणि मग पेशंटला म्हणतात काय होतंय. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या माणसाला सर्पदंश झाला तर किंवा तो मृत्यूच्या मुखामध्ये पडायचा. पण आता विज्ञान प्रगत झालेलं आहे. आता माणसं ताबडतोब त्याला सर्प चावल्या गाडीमध्ये टाकतात, डॉक्टरकडे घेऊन जातात, आणि मग डॉक्टरकडे नेल्यानंतर किंवा डॉक्टर त्या पेशंटला ज्याला सर्पदंश झालेला आहे त्याला इंजेक्शन देतात आणि मग सांगतात काय काळजी नका करू, ह्याला फक्त 2 तासामध्ये हा चांगला होईल, ह्याला फक्त झोपू देऊ नका. तो डॉक्टर जो ज्या माणसाला सर्पदंश झालेला आहे म्हणजे त्याच्या शरीरामध्ये विष पूर्ण भिनलेला आहे, डॉक्टर जो इंजेक्शन देतो त्या माणसाला ज्याला सर्प चावलेला आहे त्याला इंजेक्शन देतो. ते इंजेक्शन कशापासून निर्मिती करतात? विषापासून. बरोबर आहे ना? आपल्या शरीरामध्ये जर विष एकदा गेलं तर मनुष्य काय होतो? मरतो. मग आता जे इंजेक्शन दिलेलं आहे ते पुन्हा विषच आहे ना ते. आता माणूस किती वेळा मरायला पाहिजे? मरत नाही, तो चांगला होतो. विष जसं विषाला मारतं तसं मागून संपवायचं असतं. जगद्गुरु तुकोबरायांना सांगितलं, अहो तुकोबराय काहीतरी मागा मनसी काही मागा हेची देवा पांडुरंगा. काय मागितलं? अभंगाच्या प्रथम
देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. हा, नाहीतर कधी कधी असं वाटतं की देव वसे चित्ती त्यांची घडावी, हा नाही, घडावी संगती, विसंगती नाही, घडावी संगती. विठ्ठल मराठी भाषा लय अवघड आहे. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृताही पैजा जिंके. अहो शब्द थोडस जरी अल्पविराम इकडचं तिकडं झालं तरी किती अनर्थ होतो. एकाने असं लिहिलं, आम्ही सगळे बैलगाडीत बसून गावी गेलो. आम्ही सगळे बैलगाडीत बसून गावी गेलो, पण त्याने आम्ही सगळे बैल इथं देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. संगत चांगली आहे का? संगत चांगली आहे. संगत चांगलीही नाही. संगत चांगली आहे. संगत जर चांगली असं जर म्हणावं तर नारद भक्ती सूत्रामध्ये नारदाने सांगितलं, दुसंग सर्वथैव त्याज्यः. माणसाने जीवनामध्ये दुसंगती ही अत्यंत वाईट आहे. विसंगती आपल्या जीवनामध्ये काही लाभ होत नाही, आणि संगती याचा जीवनामध्ये लाभ झाल्याशिवाय राहत नाही. दुसंगती नाही करू नये. वेळ आपल्याकडं तसं घड्याळ इतकं लवकर जात आहे, पण तरी सुद्धा कार्यकर्त्यांचं म्हणणं आलंय, काय नाही म्हटले महाराज, चालेल ना 10-15 मिनिटं. इतकी चांगली असतात की वाईटाच्या संगतीमध्ये गेली की किंबहुना त्याचा ऱ्हास होतो, त्याचं पतन होतं. महाभारतामधलं जिवंत उदाहरण. त्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रमाण देऊन सांगतो. ढेकणाच्या संगे हिरा जो भरवेना, 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 कुसंगे नाडीला साधू देता, कुसंगे नाडीला साधू देता, ओढाराच्या संगे सात्विक नाचले, ओढाराच्या संगे सात्विक नाचले, ढेकणाच्या संगे विराजो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. जगद्गुरु तुकोबाराने दृष्टांत दिला, ढेकणाच्या संगे हिराजो भंगला. हे ढेकण माहिती, आता काळ राहिला, आताच्या काळामध्ये ते ढेकून राहिले नाही, पण पूर्वी ग्रामीण भागामध्ये खूप ढेकून असायचो. हा, महाराज म्हणतात ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. हिरा माहितीये तुम्हाला? हिरा इतका मौल्यवान हिरा आहे, पण तो ढेकणाच्या जर संपर्कात आला तर असं म्हणतात त्या हिऱ्याचं पाणी होतं बुवा, पाणी होतं. तो हिरा ऐरणीवरती ठेवला. हिरा ठेवीचा ऐरणी, पाणी मगोगरी, गोल वारे घरा, ऐरणीत होय मुळा. हिरा ठेवीचा ऐरणी, वाटे मारीचा डोंगरा, वारे घरा, ऐरणीत होय मुळा. त्या हिऱ्याला जर ऐरणीवरती ठेवला आणि वरून घणाने जर मार मारला ना, तर अस्सल हिरा एक तर ऐरणीच्या आतमध्ये जातो,
नाहीतर त्या घनाच्या आतमध्ये जातो असं हिरा. पण एवढा मौल्यवान हिरा तो जर ढेकणाच्या सहवासामध्ये आला तर ढेकणाचं पाणी होतं बघ. ऐकताय ना तुम्ही? नाही म्हटलं 10:15 वाजलेले आहेत. हिऱ्याचं पाणी होतं. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही हिरा घेऊन या, मी ढेकून घेऊन या. महाभारतामध्ये असं पात्र आहे की औदार्य नावाचा गुण भगवंताने त्याला प्रदान केलेला आहे. त्याचं नाव आहे कर्ण. पण तो कर्ण दुर्योधनाच्या सहवासामध्ये गेला आणि कर्णाचं अधोपतन झालं. कुसंगे नाडला साधू जैसा. विठ्ठल. एक चित्रकार होता आणि त्या चित्रकाराने असं ठरवलं की आपण जगामध्ये असं चित्र बनवायचं, असं चित्र बनवायचं, एका सज्जनाचं चित्र बनवायचं. आणि म्हणून तो शोधू लागला की सज्जन आपल्याला कुठे मिळते. तो गावोगावी सप्ते फिरू लागला. एका सप्त्यामध्ये एक सज्जन त्याला दिसला आणि त्या सज्जनाजवळ गेला आणि सांगितलं, म्हटले मला तुमचं चित्र काढायचंय. तो म्हटले कशा करता? ते म्हटले नाही, म्हटले मला जगामध्ये एक सज्जन पुरुषाचं चित्र काढायचं. मला माझ्या दृष्टीने तुम्ही सज्जन दिसताय, म्हणून तुम्ही थोडस एक तास बसा माझ्या समोर. तो माणूस सज्जन मनुष्य त्याच्या समोर बसला आणि सज्जन माणसाचं, त्या सज्जन माणसाचं त्यांनी चित्र रेखाटलं. असं म्हणतात की 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या चित्रकाराला तो चित्रकार इतका प्रसिद्ध झाला, त्या सज्जन माणसाचं चित्र त्याने बनवलं. त्याला 100 पाऊंड त्या काळामध्ये 100 पाऊंड त्याला प्राप्त झाले. इतका तो श्रीमंत झाला. त्या चित्रकाराचं चित्र बनवल्यानंतर इतकी त्याची चित्र खपली. जगामध्ये त्याच्यासारखी चित्र कुठेच खपली नाही. एक 20 वर्षाचा कालावधी गेला आणि त्याने ठरवलं की आपण मागे एका सज्जनाचं चित्र बनवलेलं होतं, आता आपण दुर्जनाचं चित्र बनवायचं. मग आता दुर्जन माणसं कुठे असतात? सत्यामध्ये. दुर्जन माणसं कुठे भेटतील? नाहीतर मदिरा शाळेमध्ये गेला, एका जेलमध्ये गेला आणि जेलमध्ये गेल्यानंतर एक दुर्जन मनुष्य त्या ठिकाणी होता. बरेचसे कैदी होते. त्या कैद्यांमध्ये त्याला एक दुर्जन कैदी असा दिसला. त्या कैद्याजवळ गेला आणि म्हटले मला तुमचं चित्र बनवायचंय. म्हटले कशा करता? ते काय नाही, म्हटले मी मागे 20 वर्षापूर्वी एक चित्र बनवलं होतं. ते चित्र इतकं प्रसिद्ध झालं की माझं नाव लौकिक झालं. आता मला असं चित्र घडवायचंय, म्हणजे दुर्जन माणसाचं चित्र बनवायचंय की जेणेकरून पुन्हा मला प्रतिष्ठा प्राप्त होईल. त्या माणसाने सांगितलं ठीक आहे, म्हटले बनवा माझं चित्र. त्या दुर्जन माणसाचं चित्र त्यांनी बनवलं. दुर्जन माणसाचं चित्र बनवलं. चित्र बनवून झालं आणि बनवून झाल्यानंतर त्या दुर्जन माणसाने विचारलं, का 20 वर्षापूर्वी तुम्ही ज्या सज्जन माणसाचं चित्र काढलेलं होतं त्या सज्जन माणसाचं चित्र तुमच्या जवळ आहे का? म्हटलं आहे ना. म्हटलं माझ्याकडे आहे. म्हटलं त्यांनी पिशवीमध्ये हात टाकला आणि त्या सज्जन माणसाचं चित्र काढलं आणि त्याला दाखवलं. कोणाला? त्या दुर्जन माणसाला चित्र दाखवलं. त्या दुर्जन माणसाने सांगितलं, त्या सज्जन माणसाचं जे चित्र काढलंय ना, कोण आहे माहितीये तुम्हाला? ते म्हटले तो दुर्जन मीच आहे. ज्या सज्जन माणसाचं तुम्ही चित्र काढलंय ना 20 वर्षापूर्वी, तोच मनुष्य मी आहे. त्यांनी सांगितलं ते तुम्ही आहात? हो म्हटले तोच मी आहे. म्हटले त्या काळामध्ये तुम्ही सज्जन आणि या काळामध्ये दुर्जन. ते म्हटले एकच मला वाईट संगत घडली आणि वाईट संगत घडल्यामुळे किंबहुना हा माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झाला. म्हणून जीवनामध्ये दुसंगती सर्वथैव त्याज्य. विठ्ठल. संगत करावी. वास्तविक संत अत्यंत दुर्लभ आहे. भगवतकरांनी असं वर्णन केलं, दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मोक्षत्वम महापुरुष संश्रयाः. किंवा पंचदशिकार वर्णन करत असताना दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम षण्भंगुराः तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम.
की देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. संतांची संगत आपल्या जीवनामध्ये का प्राप्त व्हावी याचे कारण मीमांसा किंबहुना भर्तृहरीने आपल्या श्लोकामध्ये सांगितले. त्यांनी सांगितलं संतांच्या सहवासामध्ये जाड्यम धियो हि हरती वाची सिंचती सत्यम. त्यांनी सांगितलं संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर जो बुद्धीचा जडपण आहे, जडत्व आहे, ते बुद्धीचं जडत्व संपतं. विठ्ठल आद्यगुरु शंकराचार्यांच्या पाठामध्ये त्यांचा एक शिष्य आहे, त्याचं नाव आहे त्रोटक. हा अत्यंत निर्बुद्ध आहे. त्रोटक अत्यंत निर्बुद्ध आहे. आणि एक दिवशी शंकराचार्यांनी पाठाला प्रारंभ करत असताना त्यांनी बघितलं की सगळे विद्यार्थी आलेले आहेत, पण त्रोटक काय आलेला नाहीये. त्रोटक आलेला नाहीये. त्रोटक कधीच पाठामध्ये बसलेला नव्हता. त्यांनी फक्त गुरुजींच्या छाट्या गंगेवरती जायचं, छाट्या धुवून खांद्यावरती आणायच्या आणि आपलं आश्रमामध्ये यायचं. गुरुजीने वेळ झाली म्हटले महाराज 10-20 मिनिटं झाली, पाठाला सुरुवात करा. ते म्हटले थांबा, म्हटले त्रोटकाला येऊ द्या. त्यांनी सांगितलं काय त्रोटकाला कळतंय म्हटले. तो निरक्षर असणारा त्रोटक म्हटले कशासाठी म्हटले त्याची वाट पाहत आहे. शंकराचार्यांना कळून चुकलं की यांना अहंकार झालेला आहे. अहंकार झालेला आहे. बसल्या बसल्या ठिकाणी त्याच जागेवरून किंबहुना कृपा कटाक्षे न्याहाळिले आपल्या पदी बैसविले. कृपा केली. शंकराचार्यांनी गंगेवरती त्रोटक छाट्या धुवत होता, त्याच ठिकाणी कृपा केली आणि असा चमत्कार घडला की छाट्या धुता 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 संस्कृताचे पाठ करू लागला. त्रोटक गंगेवरून निघाला, पण मात्र त्रोटक स्तोत्र तो म्हणत म्हणत आश्रमामध्ये आला. आणि आज मात्र शंकराचार्यांनी सांगितलं त्रोटक आज म्हटलं तू या व्यासपीठावरती बसायचं आणि किंबहुना आजचा पाठ तू घ्यायचा. आजचा पाठ तू घ्यायचा. बाकीचे जेवढे बी होते ना शिष्य त्यांनी तोंडामध्ये बोट टाकलं आणि तोंडामध्ये बोट टाकल्यानंतर म्हटले हा निरक्षर असणारा त्रोटक काय म्हटले आम्हाला पाठ शिकवणार आहे. पण तो त्रोटक अस्थिर असं किंबहुना संस्कृत बोलू लागला की शंकराचार्य आणि त्रोटकांमध्ये काहीच भेद जाणवला नाही. सांगण्याचं तात्पर्य जाड्यम धियो हि हरती. आपल्यामध्ये असणारा जडपणा, हा जडपणा घालवतात कोण संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर त्याचं जडत्व नाहीसं होतं. विठोबा
वसे चित्ते त्यांची घडावी संगते ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. का संतांची संगत आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी? का जगद्गुरु तुकोबराय किंबहुना देवाकडे संतांच्या संगतीची मागणी करते? त्याचं कारण एकच आहे, आपल्यामध्ये असणारं बुद्धीचं जडत्व जर किंबहुना जावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता संतांची संगत आहे. त्यांच्याकरता संतांची संगत आहे. काय संतांच्या सहवासामध्ये आणखी काय प्राप्त होतं? वाचा सिद्धती सत्यम. त्यांनी सांगितलं वाणीमध्ये सत्यता निर्माण होते. विठ्ठल एक छोटासा प्रसंग सांगताना कीर्तन आपण विराम देतो. संतांची संगती का आपल्या जीवनामध्ये किंबहुना प्राप्त व्हावी? चैतन्य महाप्रभूंच्या जीवनामधला प्रसंग आहे. एक दिवशी चैतन्य महाप्रभू हरे रामा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे रामा हरे रामा हरे रामा हरे कृष्णा हरे कृष्णा. चैतन्य प्रभू किंबहुना त्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन त्यांचे अनेक शिष्यगण किंबहुना चैतन्य महाप्रभू पुढे भजन म्हणायचे आणि बाकीचे सगळे टाळ मृदंग वाजवायचे आणि भजनामध्ये तल्लीन असायचे. एक दिवशी रस्त्याने जात असताना एक परीट नदीवरती कपडे धुत होता आणि कपडे धुत असताना मात्र तो टिंगल करू लागला. म्हटले काय? म्हटले हे चैतन्य महाप्रभू म्हटले हे वेळ लागलेले हरे राम हरे कृष्णा असं तो त्यांची टिंगल करू लागला. आता चैतन्य महाप्रभू देहभानावरती नव्हते, ते आपले त्यांच्या मस्तीमध्ये होते, निघून गेले पुढे. पण त्यांचे जे शिष्य होते ना त्या शिष्यांना ते खटकले. शिष्य म्हटले अरे म्हटले हा असे आपल्या गुरुजींची टवाळी करतोय. म्हटले त्यांनी चैतन्य महाप्रभूंना सांगितलं म्हटले गुरुजी म्हटले तो परीट म्हटले आपली टिंगल टवाळी करत होता. चैतन्य महाप्रभूने सांगितलं म्हटले जाऊ दे म्हटले त्याच्याकडे कुठं लक्ष द्यायचं. म्हटले आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. म्हटलं आपण आपल्या भजनामध्ये मग्न असायचं. म्हटले आपण एवढं सांगून सुद्धा हे ऐकत नाही. मग त्यांनी असं उलट फिरून सांगितलं. म्हटले महाराज काय नाही म्हटलंय तो टवाळी करतोय पण त्याच्या आयुष्याची किंबहुना तो घात करतोय ना, म्हणून त्याच्याकरता म्हटले तुम्ही जाऊन सांगा की बाबा असं करू नको. चैतन्य प्रभू महाप्रभू म्हटले ठीक आहे. त्या परिटाच्या जवळ गेले, जिथे तो कपडे धुत होता ना तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्याच्या मस्तकावरती त्यांनी असा हात ठेवला. त्याच्या मस्तकावरती त्या परिटाच्या मस्तकावरती हात ठेवला आणि हात ठेवता क्षणी त्याच्यामध्ये इतकं परिवर्तन झालं की तो कपडे तिथेच टाकून दिले त्याने आणि चैतन्य महाप्रभूंच्या बरोबर भजनामध्ये दंग झाला. वाचा सत्यतेच्या हाताने सांगितलं की वाणीमध्ये किंबहुना सत्यता निर्माण करते आणि म्हणून संतांची संगत गरजेची आहे. विठ्ठल प्रकार सांगितलेले आहेत. वेळेच्या अभावी किंबहुना सतसंगती कथयेन किम करोती ना. त्यांनी सांगितलं सतसंगती जीवनामध्ये काय करू शकत नाही. अरे सतसंगती किंबहुना जीवनामध्ये किंबहुना आपलं बुद्धित्व जे बुद्धीचं जडत्व आहे ते जडत्व नाहीसं करतं. आपल्या जीवनामध्ये किंबहुना वाचेमध्ये सत्यता आणण्याचा किंबहुना ते सत्संगती संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर वाचेमध्ये सत्यता निर्माण होते. आणखी काय प्राप्त होतं? संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर मानोन्नती किंबहुना मोठा मान प्राप्त होतो. संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर पापाचं क्षालन होतं. संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर चित्ताची एकाग्रता होते. संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर दाही दिशांना त्याची कीर्ती त्यांना प्राप्त होते. मला सांगा विसोबा खेचर एका काळी ज्ञानोबारायांना किंबहुना मुक्ताईला खापर न देणारे आणि म्हणून ही मांडे कशी भासते याच्यासाठी ते विसोबा खेचर विसोबा चाटी नाही का विसोबा चाटी त्या ठिकाणी गेले बघायला. तर किंबहुना ज्ञानोबारायांनी आपल्या योग सामर्थ्याने दावाग्नी आपल्या पाठणीवरती प्रज्वलित केला आणि मुक्ताला सांगितलं मुक्ता भाज म्हटले मांडे तुला भाजायचे जेवढे आहेत ते. ज्यावेळेस हे विसोबा चाटीने बघितलं आणि बघितल्यानंतर घालीन लोटांगण वंदीन चरण म्हणजे एकेकाळी ज्ञानोबारायांचे विरोधक असणारे पण त्याच ज्ञानोबारायांनी विसोबा खेचराला नामदेव महाराजांचं गुरुत्व प्राप्त केलं. म्हणजे मानोन्नती दश दिशा त्या माणसाचे किंबहुना दाही दिशांमध्ये प्रगती होते. सतसंगती किम कथयम न किम न करोती. त्यांनी सांगितलं जीवनामध्ये संतांची संगती किंबहुना काय करू शकत नाही तर या गोष्टी आपल्या जीवनामध्ये किंबहुना लाभ प्राप्त करून घेतात. म्हणून तुकोबराय म्हणतात देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती. आता देव तसं पाहिलं तर ईश्वर सर्व भूताना
वृद्धेष्टुत्तिष्ठन् अर्जुनः भ्रामयन् सर्वभूतानि मा यंत्राणि गृहाया. गीतेच्या किंबहुना 18व्या अध्यायामध्ये ईश्वरच सर्व भूतानां, देव तो सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. देव सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. मग तुकोबराय का असं वर्णन करतात की देव वसे चित्ते, देव सगळ्यांच्या रूपामध्ये आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, परंतु किंबहुना सामान्य रूपाने आहे. तो सामान्य रूपाने आहे आणि संतांच्या हृदयामध्ये आहे तो विशेष रूपाने आहे. कसा आहे सांगतो. मला सांगा, लाकडामध्ये अग्नी आहे का नाही? लाकडामध्ये अग्नी आहे, त्याच्यामध्ये अग्नी आहे. मग अग्नी आहे तर मंडप जळायला पाहिजे ना. लाकडामध्ये अग्नी आहे, मग अग्नी मंडप जळायला पाहिजे, पण मंडप जळत नाही. तो आहे पण तो सामान्य रूपाने आहे. ज्यावेळेस दोन लाकडांचं घर्षण होईल त्यावेळेस किंबहुना त्याच्यातून तो अग्नी प्रज्वलित होईल. तसं तुमच्या आमच्या हृदयामध्ये देव आहे. ईश्वर सर्वभूतानां तैसा हृदयामध्ये निरामो, असता सर्व सुखाचा आरामो का भ्रांतासी कामो विषयावरी. आपल्याही हृदयामध्ये आहे पण तो सामान्यत्व रूपाने आहे आणि साधू संतांच्या हृदयामध्ये आहे तो विशेष रूपाने आहे. म्हणून देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ज्ञानेश्वर हरिजनासे भेटे किंवा हरिजनासह भेटे नव अंग संग तुटे. देवा संत भेटल्यानंतर किंवा त्यांचा अंग संग वियोग होता कामा नये. महाराजांना विचारलं, एवढं काय संतांच्या संगतीमध्ये आहे? तुका म्हणे, जिने भले संत संग टने, ऐसे आवडते मना देवा परवावी वासना. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, एथ माझे जे उरले पायिकपण तरी न्यून ते पुरते, अधिक ते सरते करवणे घ्यावे तुमते विनवे तुळशे. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगावरती किंबहुना यथावकाश यथामती या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयास केलेला आहे. महाराजांचं एकच म्हणणं आहे की जीवनामध्ये संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले. जीवनामध्ये किंबहुना जीवनाचं सार्थक करायचं असेल तर चांगल्यांची संगत करा. संगत करे बढो की तो बढ़त बढ़त जाय, और संगत करे गधो की तो दो दो लाता खाय. आपण ठरवायचं कोणाची संगत करायची. म्हणून चांगल्यांची संगती करा की जेणेकरून किंबहुना आपलं भविष्य उज्ज्वल होईल अशी संगत करा. या ठिकाणी यथावकाश यथामती या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयास केलेला आहे. 10:30 वाजलेले आहेत, जास्त तुमचा वेळ घेतलेला आहे त्याबद्दल सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन किंबहुना क्षमा करा अशी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणीच पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 हरी तुकाराम तुकाराम हरी विठ्ठल Are you coming out?